नमस्कार. परखडमतमध्ये आपलं स्वागत. मराठा आरक्षणाचा विषय महाराष्ट्रापुरता मर्यादित होता, तो आता राष्ट्रीय स्तरावर आला. एका जातीला आरक्षण द्यायचं की नाही न द्यायचं ह्याच्यावर जे सुप्रीम कोर्टाला जो न्यायनिर्णय द्यायचा होता त्याचं रूप एकदम व्यापक झालं. जो आदेश सुप्रीम कोर्टाने 8 तारखेला दिला त्याच्यामध्ये त्या आदेशामध्ये सगळ्याच राज्यांना घटनेच्या 102व्या दुरुस्तीबाबत आपला अभिप्राय व्यक्त करायला सांगितला आहे की त्याच्याविषयी त्या राज्यांचं काय म्हणणं आहे. विषय असा आहे की 102व्या घटना दुरुस्तीमुळं राज्यांचा आरक्षण देण्याचा अधिकार जो आहे तो अधिकार केंद्र सरकारकडं देण्यात आला आणि राज्यांना आता तसे अधिकार उरले नाहीत. जे संविधानाच्या अनुच्छेद 15 आणि 16 यांच्या पोट कलम 4 मध्ये जे अधिकार आहेत, अनुच्छेद 15 मध्ये सर्वसाधारण भेदभावरहित वागणुकीचा त्याच्यामध्ये उल्लेख आहे की सर्व नागरिकांना भेदभावरहित वागणूक मिळावी. पण त्याच्यामध्ये एक दुरुस्तीनुसार घटनेच्या पहिल्या दुरुस्तीमध्ये याच्यामध्ये एक प्रावधान घातलं गेलं की मूलभूत अधिकारांच्या अपरोक्ष मूलभूत अधिकार असताना सुद्धा त्याला अपवाद म्हणून राज्याला एखाद्या घटकाला, एखाद्या मागासवर्गीय जातीला किंवा वर्गाला विशेष तरतूद करून त्यांच्या उन्नतीसाठी काही करता येईल. हा जो अपवाद आहे मूलभूत अधिकाराला, त्याच्या खाली आरक्षण देतं राज्य सरकार. आता तो अधिकार काढून घेतलाय का असा मुद्दा 102व्या घटना दुरुस्तीचा, आणि त्याच्याविषयी आता सर्व राज्यांना गोवायचा जो महाराष्ट्र शासनाचा प्रयत्न होता त्यानुसार जे मुकुल रोहतगी वकील आहेत त्यांनी सुप्रीम कोर्टात असं सांगितलं की याबाबतचा जो निकाल येईल त्या निकालामुळे सर्व राज्यांवर प्रभाव पडेल आणि हा विषय इतका महत्त्वाचा आहे की त्या सर्व राज्यांना सूचना दिल्याशिवाय कोर्टाने पुढे जाऊ नये असे संकेत आहेत. जुने काही न्याय निर्णय आहेत त्याचा सुद्धा त्यांनी उल्लेख केला की इतर काही संवैधानिक बाबींचा निकाल देताना या गोष्टीपेक्षा कमी महत्त्वाच्या काही प्रकरणांमध्ये सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांना नोटीस दिल्या होत्या. त्याची त्यांनी एक लांब यादी वाचून दाखवली आणि मग असं ठरलं की ठीक आहे. अटर्नी जनरल जे होते तिथं के वेणुगोपाल हजर होते. त्यांना विचारलं की तुमचं काय मत आहे. त्यांनी सुद्धा सहमती दर्शवली की सर्व राज्यांना या बाबतीत सूचना देऊन त्यांच्याकडून त्यांचं मत मागवलं पाहिजे. 1 आठवडा सुनावणी तहकूब झाली आणि आता त्याच्यानंतर जे सुरू झाले चर्चासत्र त्याच्यामध्ये आरक्षणाचा विषय राष्ट्रभर आता त्याच्याविषयी साधक बाधक चर्चा सुरू झाली आहे. आरक्षण नीती म्हणून योग्य आहे का, आरक्षणाची उपयुक्तता किती, हे जे पाहिजे होतं, हे जे मी वारंवार सांगत आलोय की आरक्षणाविषयी व्यापक चर्चा झाली पाहिजे. आरक्षण हा विषय चर्चेच्या बाहेर होता. किमान वृत्तमाध्यमांमध्ये तरी आरक्षणाविषयी चर्चा नव्हती. जी होती ती आरक्षणाच्या बाजूने होती. म्हणजे आरक्षण कसं योग्य आहे, आरक्षण कसं आवश्यक आहे, योग्य म्हणण्याच्या आरक्षण कसं आवश्यक आहे. आरक्षण हा सगळ्याच सामाजिक व्याधींवरचा गुरुमंत्र आहे असा असल्यासारखा आरक्षणाचा गवगवा केला जात होता. आता जेव्हा आरक्षणाची जी सुप्रीम कोर्टाने आखून दिलेली मर्यादा आहे 50% इंदिरा साहनीमध्ये, ते वर्ष होतं 1992. त्याच्यानंतर काही स्थित्यंतर झाले, ही खरी गोष्ट आहे. साधारणतः त्याच वेळी ज्याला इंग्लिशमध्ये लिबरलायझेशन म्हणतात, उदार मतवाद म्हणून त्याला, किंवा आर्थिक निर्बंध जे शिथिल केले तत्कालीन पी.व्ही. नरसिंहराव सरकारने, ते आणि इंदिरा साहनीचा न्याय निर्णय हे साधारणतः एकाच वेळी आला. ह्या आर्थिक उदारीकरणामुळं प्रचंड बदल झाला. सामाजिक संदर्भ असे बदलले की मध्यमवर्गीयांचा राहणीमान उंचावलं, त्यांची उत्पन्नाची जी
तेव्हा क्षमता होती त्याच्यापेक्षा कैक पटीने आज उत्पन्न क्षमता आहे लोकांची. तर त्याच प्रमाणात खर्च आले, त्याच प्रमाणात उत्पन्न आलं आणि ह्याच्यामुळं ज्याला लाईफस्टाईल म्हणतात, जीवनशैली, ह्या जीवनशैलीमध्ये आमूलाग्र बदल आला. ह्या आलेल्या बदलामुळं, ह्या ज्या सामाजिक स्थित्यंतरामुळं आर्थिक जे काय बदल आले, ह्या बदलांमुळे आरक्षणाचे सगळे संदर्भ बदलले. त्याच्यानंतर अनेक घटना दुरुस्त्या झाल्या, त्याच्यानंतर अनेक अनुच्छेदांमध्ये दुरुस्ती करण्यात आली आणि मुख्य म्हणजे त्याच्यानंतर म्हणजे इंदिरा साहनीच्या न्यायनिर्णयानंतर अनेक न्यायनिर्णय आले, ज्या न्यायनिर्णयांमध्ये संविधान जे आरक्षणाबाबत जे संविधान सांगायचं 1992 मध्ये, त्याच्यानंतर आजपर्यंत अनेक महत्त्वाचे निकाल आरक्षणाच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाने दिले, इतर काही हायकोर्टांनी दिले. आणि याच्यामुळं ह्या ज्या 3 गोष्टी आहेत, एक तर सामाजिक संदर्भ बदलणं, दुसरं संविधानात दुरुस्त्या होणं, तिसरं अनेक न्यायनिर्णय आरक्षणाच्या बाबतीत येणं, ह्याच्यामुळे कदाचित इंदिरा साहनीचा पुनर्विचार करावा लागेल. आणि इंदिरा साहनीचा पुनर्विचार करताना त्याच्यात जी घालून दिलेली 50% मर्यादा आहे, ती 50% मर्यादा अजूनही लागू आहे का, अजूनही लागू असावी का, याचा विचार इंदिरा साहनीचा निकाल 9 न्यायाधीशांच्या पीठाने दिला होता, घटनापीठाने. त्याच्यापेक्षा मोठ्या घटनापीठाकडं तो निकाल पाठवावा, कारण त्या निकालाची समीक्षा व्हावी. असं आवश्यक आहे का, याच्यासाठी आता सुनावणी होणार आहे. आणि ह्या एका मुद्द्याच्या सुनावणीमध्ये सर्वच्या सर्व राज्य आले. पहिल्यांदा मी असं बघितलं की जे TV न्यूज चॅनल्स आहेत, त्या TV न्यूज चॅनल्समध्ये प्रचंड चर्चा सुरू झाली आहे. हिंदी न्यूज चॅनल्स मी बघत नाही सहसा, पण ते बघायला मिळाले आणि अनेक लोकांची अनेक मतं आहेत आरक्षणाबाबतची. त्याच्यात एक आरक्षणाचा विषय आला आहे. हरियाणाच्या आरक्षणाचा विषय असा आहे की हरियाणामध्ये तिथले जे मुख्यमंत्री आहेत मनोहरलाल खट्टर, त्यांनी असं जाहीर केलं की आम्ही 75% नोकरी, ज्या 50,000 रुपये महिनापेक्षा कमी उत्पन्न देणाऱ्या कमी पगाराच्या नोकऱ्या, म्हणजे साधारणतः वर्षाला 6 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी ज्या नोकरीतून उत्पन्न मिळतं, अशा सर्व नोकऱ्यांमध्ये 75% हरियाणाच्या रहिवाशांना नोकरी मिळावी, असा काही कायदा पारित झाला आहे. त्याला तिथल्या राज्यपालांनी मंजुरी दिली आणि तो कायदा लवकरच अंमलात येईल. अर्थात भूमिपुत्र ही संकल्पना महाराष्ट्राला नवीन नाही. भूमिपुत्रांसाठी पाहिजे हे सातत्याने शिवसेना आणि पुढं मनसे धरून आलेलं आहे. याला अर्थात काँग्रेसचा आणि राष्ट्रवादीचा विरोध होता. भाजप तेव्हा फार महत्त्वाचा पक्ष नव्हता महाराष्ट्रामध्ये, पण सत्ता जेव्हा आली, युती शासन ज्याला म्हणू, युती शासन आलं, त्याच्यानंतर संदर्भ बदलले. आत्ता जी ही महाविकास आघाडी आहे, त्या महाविकास आघाडीला, राजकारण बोलायचं नाही मला, पण त्या महाविकास आघाडीला त्यांचा एक कॉमन मिनिमम प्रोग्राम आहे, म्हणजे किमान समान कार्यक्रम. या किमान समान कार्यक्रमामध्ये काय खरं आहे, काय खोटं आहे, कोणाची नीती काय, हा मुद्दा गौण. विषय असा आहे की आता इथून पुढं भूमिपुत्रांना नोकरी जी 75% आरक्षण आहे, त्याच्याबाबत शिवसेना आग्रही होती, त्याच्याबाबत मनसे आग्रही होती असं सांगितलं. आता जे हरियाणामध्ये झालंय, हरियाणामध्ये रुलिंग पार्टी इज द BJP, आणि त्याच्यावर आता खल असा सुरू झालाय की त्या 75% स्थानिक लोकांसाठी, स्थानिक रहिवाशांसाठी जे आरक्षण आहे, त्याच्यामध्ये सुद्धा जातीनिहाय आरक्षण द्यावं. आणि तिथं 50%ची मर्यादा जी 75% झाली. कदाचित तो इंदिरा साहनीच्या न्यायनिर्णयाचा भंग करेल. त्याच्याविषयी अजून चॅलेंज झालेलं नाही ते, पण त्याच्याविषयी सुद्धा चर्चा आहे. तर आरक्षणाचा विषय जो मर्यादित होता, सीमित होता महाराष्ट्रापुरता, तो आता राष्ट्रव्यापी झालाय. तामिळनाडूमध्ये वेगळी परिस्थिती आहे. हरियाणा आणि छत्तीसगड आणि मला असं वाचल्याचं आठवतं केरळ,
या 3 राज्यांनी मराठा आरक्षणाच्या सुनावणीबरोबर ह्या 3 राज्यांचं टॅग झालेलं दिसतंय आणि तमिळनाडूचा विषय टॅग होणार नाही. पण इतर राज्यांमध्ये आता महत्त्वाचे कुठले राज्य आहेत की राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, अर्थात महाराष्ट्रामध्ये तर आरक्षणाचा प्रश्न सगळ्यात ज्वलंत आरक्षणाचा प्रश्न सध्या महाराष्ट्रातला आहे, कारण तो कायदा पारित झाला आणि मुख्य म्हणजे हायकोर्टाने त्याला मंजुरी दिली त्या कायद्याला. त्याच्यामुळं घटनेच्या वेगवेगळ्या पैलूंवर घटनेतील तरतुदींचे जे वेगवेगळे परिमाण आहेत त्या परिमाणांच्या नुसार हे आरक्षण टिकणार का, हा जो सीमित विषय होता. आता या सीमित विषयात जे परवा सुप्रीम कोर्टाने जे 6 विषय सांगितलेत त्या 6 विषयांचं आलं आणि त्या 6 विषयांमध्ये पुन्हा एकदा सांगतो 6 विषय कुठले. पहिला विषय 102व्या घटना दुरुस्तीमुळं राज्य सरकारचे अधिकार हिरावून घेतले गेले का. दुसरा विषय की अनुच्छेद 15 आणि 16 मध्ये राज्याला जे आरक्षण देण्याचे अधिकार होते त्या अधिकारांना या घटना दुरुस्तीमुळे बाधा पोचते का. महाराष्ट्रामध्ये इंदिरा साहनीच्या न्याय निर्णयात अनुसूचित जे महाराष्ट्रामध्ये मराठा जातीची परिस्थिती विशेष असाधारण व अपवादात्मक आहे का. गायकवाड अहवालाच्या निष्कर्षावरून राज्य सरकारने हे योग्यरित्या गृहीत धरलंय का की तशी परिस्थिती मराठा जातीच्या बाबतीत आहे. आणि संघराज्य प्रणालीला फेडरल स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशनला ह्या घटना दुरुस्तीमुळे काही फरक पडतोय का किंवा हानी पोचतीये का त्या संघराज्य प्रणालीला. हे सगळे व्यापक विषय असताना महाराष्ट्रामध्ये सुरू आहे म्हणजे राष्ट्रामध्ये एक असं आहे की एक सगळे संदर्भ आरक्षणाबाबतचे बदललेत. हे मी माझ्या लेखांमध्ये सांगितलं, माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की इतिहास नोंदेल मराठा आरक्षणाचा विषय इंदिरा साहनीचा निर्णय आज जो आपण वारंवार आम्ही वकील लोक किंवा आरक्षणाचे अभ्यासक किंवा आता राजकारणी सुद्धा फार सोप्याने बोलू लागले इंदिरा साहनीचा. तर इंदिरा साहनीचं जे न्याय निर्णयाचं जे महत्त्व आज ते महत्त्व मराठा आरक्षणाच्या सुप्रीम कोर्टातल्या निवाड्याचं होणार आणि ह्याच्यामुळे आरक्षणाचे संदर्भ बदलणार हे मी किमान गेल्या 2 वर्षांपासून सांगतोय. पण आता त्याला राष्ट्रव्यापी स्वरूप आलेलं आहे आणि आता जी चर्चा सुरू झालेली आहे हे मी इट वॉज माय विशुअल थिंकिंग. हे माझ्या खूप मी हे सुद्धा वारंवार व्हिडिओमध्ये सांगितलं की असं व्हायला पाहिजे, असं होईल हे भाकीत एक वेगळं आणि माझ्या मनातली इच्छा की ह्याच्याविषयी वृत्तपत्रांनी बातम्या दिल्या पाहिजेत, ह्याच्याविषयी जे स्तंभलेखक आहेत त्यांनी आपलं मत मांडलं पाहिजे, याविषयी विचारवंतांनी मत मांडलं पाहिजे. 3 गोष्टी आहेत. 1 आरक्षणाची उपयुक्तता, 2 आरक्षणाची आवश्यकता, 3 जातीनिहाय आरक्षणाचं जे सध्या प्राबल्य आहे म्हणजे ईडब्ल्यूएस जर सोडलं तर इतर सर्व आरक्षण ईडब्ल्यूएस आणि समांतर आरक्षण सोडून बाकीचं सगळं आरक्षण जे आहे ते जातीनिहाय आहे. तर आरक्षणाची व्याप्ती, आरक्षणाची मर्यादा, आरक्षणाची उपयुक्तता आणि आरक्षणाचे निकष या सगळ्या गोष्टींचा सर्वंकष विचार व्हावा हे मी माझ्या व्हिडिओजमधून सांगत आलोय. एका व्हिडिओचा विषय स्पेसिफिक असा होता की आरक्षणाबाबत चर्चा घडून आणणे. मी याच्या बाबतीत माझ्या ट्विटरवरूनही मी टाकलेले आहेत की आरक्षणाचा विषय चर्चेसाठी निषिद्ध का, आणि तो आरक्षणाचा चर्चेसाठी निषिद्ध असलेला विषय त्याच्याविषयी गेल्या 3-4 दिवसांमध्ये सगळीकडे चर्चा सुरू आहे. ही अत्यंत समाधानाची बाब आहे आणि ह्या मंथनातून अर्थात सर्वोच्च न्यायालय काय निकाल द्यायचा तो निकाल देईल त्याला म्हणजे सगळेच लोक त्याला वी आर ऑल बाउंड बाय व्हॉट द सुप्रीम कोर्ट डिसाइड्स. आपण सर्व बांधील आहोत नागरिक म्हणून. पण ही जी व्यापक चर्चा सुरू झाली मला योग आला, प्रसंग आला. एक विद्वान खासदार भेटले
परराज्यातले, आणि त्यांनी मला उत्सुकता दाखवली. त्यांनी मराठा आरक्षणाविषयी कोण काय चाललंय, ते स्वतः LLB झालेले आहेत आणि त्यांना इतर राजकारण्यांपेक्षा जास्ती त्याच्याविषयी माहिती आहे. या आरक्षण या विषयाची कायद्याची सुद्धा चांगली जाणीव दिसली त्यांना. नाव न घेणं आवश्यक नाही, पण मराठा आरक्षणाविषयीची जागरूकता जी नव्हती आधी, दिल्लीमध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या एका वकिलांनी मला असं सांगितलं होतं की आम्हाला हे कळत नाही की महाराष्ट्रातल्या आरक्षणाच्या सुनावणीसाठी इतकी उत्सुकता तिथं जितकी आहे तितकी कुठल्याही प्रकरणासाठी उत्सुकता दिसत नाही. अर्थात ते आपल्यासाठी महत्त्वाचं होतं, महाराष्ट्रातल्या लोकांसाठी. ते त्यांना बाहेरच्यांना कळणं हे आवश्यक नाही आहे. पण आता सगळ्यांचे डोळे लागलेत की सुप्रीम कोर्ट काय करतंय, आणि त्या त्या राज्यातले ते सरकार, मी काल सांगितलं व्हिडिओमध्ये की आता राजकारणी लोक ह्याच्यात उतरणार, ह्या विषयामध्ये राजकारण होणार. सत्ताधारी पक्ष केंद्रामध्ये भाजप आहे, वेगवेगळ्या राज्यांमध्ये भाजपच्या विरोधी जे कुठली सरकार आहेत ते साधारण ठोकताळा असा की भाजपेतर पक्षांच्या राज्यात जिथं जिथं सत्ता आहे ते राज्य सरकार ह्यामध्ये महाराष्ट्राच्या बरोबर राहील, आणि महाराष्ट्राच्या वतीने म्हणजे आरक्षणाचा टक्का वाढवून यावा याच्याविषयी त्यांच्यातर्फे प्रतिपादन होईल. अर्थात भाजप शासित जे राज्य आहेत ते याला विरोध करतील. पण या सगळ्यामध्ये जे द बेस्ट लीगल ब्रेन्स इन द कंट्री विल बी arguing on all aspects of reservation is the thing that makes me very very happy and content. आरक्षणाबाबत वेगवेगळ्या राज्य सरकारांचे वेगवेगळे साधक बाधक त्याच्याविषयीची भूमिका मांडायला भारतामधले जे अतिशय उत्तम निष्णात आणि कायदेतज्ञ असे जे वकील आहेत ते सर्व येऊन आरक्षणाबाबतच्या व्यापक चर्चेमध्ये सहभागी होतील. अर्थात सर्वोच्च न्यायालय, सर्वोच्च, त्याचा निकाल लवकर यावा ही अपेक्षा. सुप्रीम कोर्टाने एक कार्यक्रम आखून दिला आहे. 15 तारखेपासून सुनावणी सुरू होऊन 25 तारखेला ती सुनावणी संपेल. सर्वसाधारण त्याच्यानंतर 2-3 आठवड्यामध्ये निकाल यावा अशी अपेक्षा आहे. पण ह्या सर्वांमध्ये जे TV चॅनल्सवर रिपोर्टिंग जे होतंय, इकॉनॉमिक टाइम्समध्ये अतिशय सुंदर लेख आला, टाइम्स ऑफ इंडियामध्ये चांगला लेख आला याच्याविषयी, लोकसत्तामध्ये आज लेख आल्याचा आहे, तो लेख वाचण्यात आला नाही. पण आता आरक्षणाच्या उपयुक्ततेबाबत, आरक्षणाच्या व्याप्तीबाबत, आरक्षणाच्या टक्केवारीबाबत, अति आरक्षणाबाबत, अगेन्स्ट एक्सेसिव्ह रिझर्वेशन, नाव द न्यूजपेपर्स आर ऑल्सो रायटिंग. वृत्तपत्रांमध्ये संपादकीयामध्ये आरक्षणाचा विषय आला आणि तो हे आनंदाने नमूद करणं की त्याच्यामध्ये आरक्षणाच्या नीतीवर टीका केल्याचं चिन्ह, त्याच्या उपयुक्ततेवर आरक्षणाच्या प्रश्नचिन्ह लावल्याचं चिन्ह, हे अतिशय समाधानकारक आहे. की ठीक, मी माझं वैयक्तिक मत काय आहे हा मुद्दा गौण आहे, पण आरक्षणाच्या विषयी साधक बाधक चर्चा व्हावी ही सामान्य अपेक्षा आहे. मी वकील आहे, मला या गोष्टींचा मी अभ्यास करतो, वाचतो याच्याविषयी. याचे सामाजिक संदर्भ काय आहेत, आरक्षणाचे महाराष्ट्रामध्ये काय काय घोळ झाले हे आपण सगळं बघितलं. म्हणजे अतिशय दुर्दैवी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये. ह्यातून सगळं उद्भवावं ते चांगलं, हे समुद्रमंथन आहे, आणि समुद्रमंथनातून अमृती मिळालं होतं, विषही मिळालं होतं. पण जे काय म्हणतात 14 रत्न बाहेर आली होती का काय जे असेल ते, हे मंथन आवश्यक होतं. ते मंथन महाराष्ट्रातून निघाणाऱ्या मराठा आरक्षणामुळं आलं आणि राष्ट्रव्यापी आता त्याला स्वरूप आलेलं आहे. उत्कंठा ही की राज्य सरकार काय काय सादर करतं. अर्थात हे 15 तारखेच्या आधी हा सगळा इट इज अ गेसिंग गेम, हा सगळा तर म्हणजे चर्चेचा विषय, संदिग्धता आहे की कोण काय बोलेल. पण साधारण राजकारणाच्या
पैलूंमधून हे सगळं होईल. राज्य सरकार भूमिका परस्पर विरोधी भूमिका घेत असं राज्य सरकार एका काळात एक म्हणतं, दुसरं नंतर दुसरं म्हणतं. हे तर आता होत राहणार. मतमतांतरांना वाव आहे, चर्चा व्हावी आणि त्यातून फलनिष्पत्ती अशी व्हावी की आरक्षणाबाबतचं धोरण येणाऱ्या दशकांसाठी आज जे आरक्षणाचं धोरण 1950 मध्ये होतं, त्याच्यानंतर जे वारंवार आरक्षणाचा टक्का वाढत गेला, वेगवेगळ्या जाती उपजातींना आरक्षणाच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलं. जे आधी इतर मागासवर्गीयांना आरक्षण नव्हतं ते मंडल कमिशनच्या सांगण्यावरून शिफारस येऊन इतर मागासवर्गीयांना आरक्षण देण्यात आलं. आता ज्या त्या राज्यातले जे राजकीयदृष्ट्या प्रभावी वर्ग सत्ताधारी पक्षांमध्ये ज्यांचा फार मोठा वाटा होता, असे त्या त्या राज्यातले जाती समूह आता आरक्षणाची मागणी करतायत. आणि मुख्यत्वे करून संघर्ष आता अनेक राज्यांमध्ये असा आहे की त्या राज्यामध्ये डॉमिनंट जी जात आहे त्या राज्यामध्ये प्रभावी राजकीय प्रभाव, आर्थिक प्रभाव आणि सामाजिक प्रभाव असणारे, बहुसंख्य असणारे, संख्येने बहुसंख्य म्हणजे लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार बहुसंख्य असणारे जाती विरुद्ध इतर मागासवर्गीय असा हा आरक्षणाचा तिढा आहे. तो संघर्ष महाराष्ट्रामध्ये धुसफूस धरू लागला होता की जेव्हा काही मराठा नेत्यांनी मागणी केली की इतर मागासवर्गीयांमधून आम्हाला आरक्षण द्यावं. खैर तो वेगळा विषय. सांगणं असं की आरक्षणाविषयी ज्या ज्या राज्यांमध्ये परिस्थिती चिघळलेली आहे त्या त्या राज्यांमध्ये हेच चित्र आहे की राजकीय प्राबल्य असलेल्या जाती आरक्षण मागतायत. त्याचे कारण काही असतील आणि त्यांचा संघर्ष इतर मागासवर्गीयांमध्ये त्यांचा समावेश होऊ नये ह्याच्यासाठी इतर मागासवर्गीय प्रयत्न करतात. सरकार कोंडी सापडलेले. आता या कोंडीतून सुटका जी आहे ती सर्वोच्च न्यायालय करेल आणि सर्वोच्च न्यायालय ह्याच्यावर योग्य ते भाष्य करेल. अर्थात जो निर्णय येईल त्या निर्णयाचं स्वागत असेल. किंबहुना त्या निर्णयाकडं एक त्या निर्णयाची वाट याच्यासाठी की एकदाचा प्रश्न सुटला तर जे वारंवार सांगत आलेत की सगळ्याच राज्यांमध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात झालेला निकाल लागू पडेल, ते खरं होईल. यातून खुल्या प्रवर्गासाठी इष्टते, गुणवत्तेसाठी इष्टते, मेरिटसाठी जे चांगलं, कारण शेवटी आपल्याला विद्यार्थी चांगले घडले पाहिजेत आणि आपल्याला नोकरदार वर्ग, जो अधिकारी वर्ग आहे, जो आपलं राज्य चालवेल, जो आपला देश चालवेल, ते लोक त्यांच्या उत्तमतेसाठी, ते त्यांच्या गुणवत्तेसाठी यावेत. जाती आधारित आरक्षण कधी ना कधी रद्द व्हावं. आरक्षणाचे निकष केवळ आर्थिक असावेत. ह्या सर्व मुद्द्यांकडे हळूहळू राष्ट्राची नीती चालू आहे. राष्ट्राची गती काय बोलते ती गोष्ट वेगळी. आणि सुप्रीम कोर्ट याच्याविषयी काय भाष्य करतं, सुप्रीम कोर्ट काय निकाल देतं याच्याकडे उत्सुकतेने पाहू. आपण हे ऐकून घेतलं, धन्यवाद. रोजच्या माझ्या व्हिडिओजपेक्षा हा व्हिडिओ वेगळा, पण हे कधीतरी सांगायचं होतं. आपण हे ऐकून घेतलं, धन्यवाद. दिस इज श्रीरंग चौधरी, ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी, परखड मतसाठी. हे सांगताना आनंद होतो की जी अपेक्षित चर्चा होती ती अपेक्षित चर्चा आता होऊ लागलेली आहे. येणारा काळ ठरवेल की आरक्षणाबाबत भारत कुठे चालला आहे. धन्यवाद.